जय शिवराय. मी सागर. दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे ते केवळ आता एका मागणीपुरतं मर्यादित न राहता या संपूर्ण देशातील तरुणांच्या मनातील जो असंतोष आहे या असंतोषाचं हे आंदोलन एक प्रतीक झालंय. ज्यावेळी लाखो तरुण आपल्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावरती उतरतात त्यावेळीच तो आवाज केवळ कायदा सुव्यवस्था म्हणून त्याच्याकडे न पाहता त्या तरुणांच्या त्या युवकांच्या काय भावना आहेत, काय प्रश्न आहेत हे जाणून घेण्याची जबाबदारी सरकारची असते. परंतु आज आपल्याला पाहायला मिळतंय की सरकार हे सगळं न करता दडपशाहीचं धोरण अवलंबत आहे आणि हे आंदोलन कसं चिरडलं जाईल, हे आंदोलन कसं थांबवलं जाईल यासाठी म्हणून प्रयत्न करते. परवा झालेली विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण असेल, लाठीचार्ज असेल, या सगळ्यातून ही मुलं, या देशातील युवक हा अधिक जिद्दीने पेटून उठलेला आहे आणि तो आपल्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावरती अजूनही जिद्दीने उभा आहे. हे महत्वाचं आहे. आज मला असं वाटतं ह्या देशामध्ये क्रांतीची वेळ आली आहे की ज्या पद्धतीने गेले 10 वर्ष 12 वर्ष जो राज्यकारभार चालू आहे या राज्यकारभाराने या देशाचं अपरिमित असं नुकसान झालेलं आहे. जो नंगा नाच ह्या राजकारणाचा चालू होता त्याचा उद्रेक कुठेतरी आता होतोय असं पाहायला मिळतंय. कारण इतिहास साक्षी आहे की ज्यावेळी युवक जागा होतो, युवक पेटून उठतो, त्यावेळी देशामध्ये आणि राष्ट्रामध्ये बदल हे घडून येतातच. आज ही भारतभूमी या राजकारण्यांच्या पारतंत्र्यामध्ये गेली आहे, या राजकारण्यांच्या हातामध्ये गेलेली आहे आणि संपूर्ण राष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये या पुढाऱ्यांचा, राजकारण्यांचा नंगा नाच चालू आहे. तो त्याला लगाम घालण्यासाठी हा युवक आज पेटून उठलेला आहे आणि ही क्रांती झाल्याशिवाय हा युवक थांबणार नाही असं या ठिकाणी मी मानतो. या भारतभूमीमधील हे तिसरं स्वतंत्र युद्ध आहे असं मी या ठिकाणी मानतो. कारण तिसरं यासाठीच म्हणतोय की पहिलं, ही भूमी जर पहिली कधी स्वतंत्र झाली असेल ती छत्रपतींनी केली 6 जून 1674ला. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही सर्वप्रथम ही भूमी स्वतंत्र केली. त्याच्यानंतर 1947ला आपल्या देशातील स्वतंत्र सैनिकांनी, क्रांतिकारकांनी ही भूमी इंग्रजांकडून स्वतंत्र केली आणि आता ही वेळ आलेली आहे की ही भूमी या राजकारण्यांच्या हातून, या राजकारण्यांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र करण्याची ही वेळ आलेली आहे आणि या देशातील तरुण ही भूमी स्वतंत्र केल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या जुलमी राजसत्तेला योग्य तो धडा शिकवल्याशिवाय हा तरुण गप्प बसणार नाही. एवढं या ठिकाणी म्हणेन. जय शिवराय.